हा प्रश्न थर्मोडायनामिक्स ह्या चॅप्टरवर 1999 ला विचारलाय. द रेशो ऑफ स्लोप्स ऑफ पीव्ही ग्राफ्स ऑफ ॲडियाबॅटिक अँड आयसोथर्मल प्रोसेस इज ऑप्शन ए गामा, बी 1 बाय गामा, सी 1 प्लस गामा अँड डी 1 मायनस गामा. आता बघा, हा जो पीव्ही डायग्राम आहे हा ॲडियाबॅटिक साठी आहे. तो असा मोर स्टीपर असतो आणि त्याचा स्लोप काय येतो तर याचं इक्वेशन ऑफ स्टेट असतं पीव्ही रेस टू गॅमा दॅट इज इक्वल टू कॉन्स्टंट आणि त्याचा स्लोप येतो गामा इंटू डीपी बाय डीव्ही. आणि हा आयसोथर्मलचा पीव्ही डायग्राम आहे. याचं नेचर रेक्टँग्युलर हायपरबोला असतं आणि म्हणजेच बॉइल्सच्या लॉसचा जो ग्राफ आहे तो येतो आणि याचा जो स्लोप आहे तो स्लोप डीपी बाय डीव्ही येतो. याचं इक्वेशन ऑफ स्टेट असतं पीव्ही दॅट इज इक्वल टू कॉन्स्टंट. मग तुम्हाला हा ॲडियाबॅटिकचा स्लोप डिवायडेड बाय आयसोथर्मलचा स्लोप विचारले. गॅमा डीपी बाय डीव्ही डिवायडेड बाय डीपी बाय डीव्ही, डीपी बाय डीव्ही काय झाले कॅन्सल झाले आणि स्लोप काय आला गॅमा आला की जो करेक्ट ऑप्शन काय आहे ए आहे. समजलं का कसं शोधलं ते? तर नेहमी लक्षात असू द्या की याचा जो स्लोप आहे ॲडियाबॅटिकचा तो मोर स्टीपर असतो आणि आयसोथर्मल पेक्षा तो कितीने जास्त असतो तर तो गॅमा टाइम्सने ग्रेटर असतो. समजलं का? शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.